अकोले तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील कौठवाडी गावात पारंपरिक वाद्यांच्या गजरात आलेल्या बिरोबाच्या काठीचा गाभाऱ्यातील मूर्तीला स्पर्श झाला, घंटानाद झाला आणि नवसाचे कठे पेटवले गेले। राजूरपासून जवळ कौठवाडी येथील बिरोबाच्या यात्रेत रविवारी रात्री हजारो भाविकांच्या उपस्थितीत मानाच्या काठ्याबरोबर तब्बल 58 नवसाचे कठे पेटले। आदिवासी समाज आपली धार्मिकता आणि श्रद्धा जपतोय। गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेनुसार कौठवाडी येथे अक्षय तृतीयेच्या नंतर येणाऱ्या रविवारी बिरोबाची म्हणजेच कठ्याची यात्रा भरत असते। रविवारी रात्री 9 वाजता यातील पेटवलेला मानाचा कठा उचलला गेला आणि इतर धगधगते कठे भक्तांनी डोक्यावर घेत मंदिराभोवती फेऱ्या मारायला सुरुवात केली। आग ओकणाऱ्या प्रत्येक कठ्यामागे नवस फेडणारी एक व्यक्ती त्यात तेल ओतत होती। धगधगत्या कठ्यात ओतलेलं तेल या भक्तांच्या अंगाखांद्यावरून ओघळत होतं, पण श्रद्धेपोटी उचललेल्या या काठ्यांतून ओघळणाऱ्या गरम तेलाची इजा आजपर्यंत कोणालाही झालं नसल्याचं गावकरी सांगतात। सुमारे 2 तास चाललेल्या या कार्यक्रमानं उपस्थित भाविकांच्या डोळ्यांचं पारणं फिटलंय। कौठवाडी व साकीरवाडी ग्रामस्थ यांनी यात्रेचं नियोजन केलं होतं। राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला, त्यामुळे ही कठ्याची यात्रा निर्विघ्नपणे संपन्न झाली। अकोलेचे आमदार किरण लहामटे यांनी ही यात्रा उत्सवाला भेट देऊन बिरोबाचं दर्शन घेतलं। माझे नाव अशोक इंदुराज धातवड, राहणार बांगरवाडी कौठवाडी। या आमच्या गावची कठ्याची यात्रा आमच्या गावामध्ये जे भरते त्या कठ्याची यात्रा जी घागर जी असते ती वरतून कापलेली असते आणि खालून बुडाकून डोक्यावर घेतलेली असते आणि त्याच्यामध्ये खैराची लाकडे आणि चन्नाची लाकडे आणि सागाची लाकडे अशी टाकली जातात आणि वर त्याला घागरीला आग लावल्यानंतर भक्ताच्या अंगात संचार होतो। भक्ताच्या अंगात संचार झाल्यानंतर भक्त मंडळी बाहेर सोडले जातात आणि बाहेर कठ्याला आग लागली की भक्त मंडळी परत आत येतात। भक्त मंडळी आत आली की परत डोक्यावर घागर घेऊन हाय हाय करत असं मंदिराभोवती फेऱ्या मारतात आणि वरून याचं गोडं तेल ओततात। ते गोडं तेल अंगाने गरम खाली येते पण भक्ताच्या अंगामध्ये असा संचार असतो की ते गोडं तेल अंगाने खाली येतं, ते एकदम थंडगार असतं असं आणि मंदिराला फेऱ्या मारतात। माझं नाव विठ्ठल बांगरे, राहणार कौठवाडी, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर। या ठिकाणी दरवर्षी कठ्याची यात्रा भरत असते। याही वर्षी म्हणजे 2026 रोजी कठ्याची यात्रा भरवण्यात आलेली आहे। या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे ही यात्रा जी भरते ते म्हणजे जवळपास इंग्रज कालापासून या यात्रेचा सुरुवात झालेली आहे। शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या ठिकाणी एक साकीरवाडी गावाकडं जे काठीचं निशाण आहे ते त्यांच्याकडे दिलेलं असतं। त्याचप्रमाणे ही यात्रा दरवर्षी अक्षय तृतीयेला येणारा जो रविवार आहे, अक्षय तृतीयेनंतर एखाद्या वेळेस जर अक्षय तृतीया दिवशी रविवार आला तर त्या दिवशी यात्रेचा महोत्सव साजरा केला जातो। त्याचप्रमाणे जर अक्षय तृतीया जर मध्ये आली तर येणारा जो रविवार आहे त्या रविवारी ही यात्रा संपन्न होत असते। या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी ज्या घागरी असतात त्या घागरी आणल्यानंतर म्हणजे कशासाठी आणायच्या तर ज्यांनी काय नवस केलेला आहे त्या नवसाची परिपूर्ती म्हणून या ठिकाणी घागर आणल्या जाते आणि ती घागरीच्या रूपाने तो नवस फेडला जातो। तर तो घागरीमध्ये खैराची किंवा सागाची लाकडं, चंदनाची लाकडं आणि त्याच्यामध्ये कापूर इत्यादी जे आहे साहित्य ते टाकून ते घागरीला मध्ये गोडे तेल वापरलं जातं आणि गोडे तेल टाकल्यानंतर त्या घागरी पेटवतात आणि पेटवल्यानंतर ज्यांच्या अंगामध्ये येतं त्या भक्तांनी ही घागर डोक्यावर घेतात आणि डोक्यावर परत ते पेटलेल्या घागरीवर तेल ओततात। ते तेल संपूर्ण अंगावर उघळलं जातं आणि मग ते घागरीला मंदिराला 5 फेरे पूर्ण केल्यानंतर ती घागर ठेवल्या जाते। अशा प्रकारे दरवर्षी कौठवाडी येथे हा यात्रा महोत्सव भरला जातो। साकीरवाडी परंपरा आमची पूर्वीपासून चालू, वाडवडिलांपासून आता हे चालूच आहे। आम्हाला त्याचं काही त्रास बिरास काही होत नाही आम्हाला।
त्याला ना काही होतं का काही त्याला काही होत नाही. किती वर्षाची परंपरा असेल साधारण? परंपरा आता हे 2-3 पिढ्याची अशा आहेत. काही पिढ्या झाल्या तर आता काय सांगता येणार नाही आम्हाला एवढं. काय झालं तुम्हाला काय वाटतं? माझे नाव अशोक इंदुराज धादवड, राहणार बांगरवाडी, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. जी आमची ही बिरोबा यात्रा, जी कठ्याची यात्रा आहे, ही कवटवाडी ह्या गावामध्ये भरते. आणि या गावामध्ये भरत असताना सुद्धा जे कठे वरून गुड कापलेलं असतं आणि खाली घागरीचं तोंड मोकळं असतं आणि त्याच्यात खैराची चन्नाची लाकडं भरली गेली जातात. आणि भरली गेल्याच्यानंतर ते ज्यावेळेस देवाची काठी देवाला परशी लागते त्यावेळेस भक्तांच्या अंगामध्ये बिरोबाचा संचार होतो. बिरोबाचा संचार झाल्यानंतर भक्त मंडळी बाहेर सोडतात आणि कठ्याला आग लावतात. कठ्याला आग लावल्याच्या नंतर जी घागर पेटली गेली, जी घागर पेटली ती डोक्यावर उचलून हाय हाय करत असं आणि त्या मंदिराभोवतीने फेऱ्या घालतात व त्याच्यात वरून तेल ओततात, कोडं तेल. आणि ते कोडं तेल गरम अंगाने खाली येते आणि पण त्या भक्तांना काही होत नाही. ते असं अंगाला एकदम गार असं शारा, जसं काय अंगावरती बर्फ फेकलाय, अशा या प्रकारे आमच्या देवाची यात्रा आहे. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.